श्रावण चालू झालं आहे आणि श्रावणात तेच खाऊन कंटाळा आला आहे. तीच ती खिचडी आणि तेच ते साबुदाणा वडे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया आज आपण साबुदाण्याचे थालीपीठ बनवले स्पेशल उपवासासाठी आणि ते कसे बनवले त्यासाठी या व्हिडिओला पूर्ण बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपण इथे साबुदाणे घेतले जे आपण 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. हे असे सॉफ्ट झाले पाहिजेत. त्याला पहिलं चांगलं धुवून घ्यायचं आहे आणि ते साबुदाणे बुडले पाहिजेत एवढं त्याच्यामध्ये आपण पाणी ठेवायचं आहे. त्याच्यानंतरला हे आपण राजगिराचं पीठ घेतलं आहे, शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, जिरं घेतलं आहे, मिरचीचा ठेचा घेतला आहे म्हणजे मिरची क्रश करून घेतली आहे. त्याच्यानंतर बटाटे जे आहेत ते आपण बॉईल करून स्मॅश करून घेतले आहेत. चवीनुसार मीठ. ह्यांना जे आहे हे आपण चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. ह्याचा पीठ जो आहे हा आपण चांगला मळून घ्यायचा आहे आणि ह्याला जरासं हलकंसं आपण पाणी टाकून ह्याचा जो आपला पीठ आहे तो आपण चांगला मळून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता आपण इथे एक कपडा घेतला आहे त्याला आपण ओलं करून घेतलं आहे आणि त्याच्यावरती एक गोळा घेऊन असे आपण त्याचे जे थालीपीठ आहेत ते आपण थापून घेऊया. मस्त असे आपण थालीपीठ जे आहेत ते आपण थापून घेतलेले आहेत. आता आपण इथे पॅन ठेवलं आहे. त्या पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये तो जो थालीपीठ आहे तो टाकून त्याला आपण मस्तपैकी भाजून घेणार आहोत. एका साईडने झालं आहे. आपण तसंच सेम दुसऱ्या साईडने त्याला भाजून घेऊया. अशा प्रकारे आपण त्याला दोन्ही साईडने चांगलं भाजून घ्यायचं आहे. हा खायला खूप मस्त लागतो. मस्त खरपूस असा आपला थालीपीठ जो आहे हा चांगला भाजून झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर ती घरी नक्की करून पहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ कुठची पाहिजे यासाठी कमेंट करा. थँक्यू.